तर इथं मैत्रिणीनं बघू शकताय साडी वगैरे घातलेली आहे आणि तुम्ही म्हणतात ताई कुठं चालली साडी वगैरे घालून. तो आमच्या इथं गल्लीमध्ये लग्न आहे. तर नवरी आहे आमच्याकडची. ज्यावेळेस तुम्हाला मी दाखवलं होतं जेव्हा फिक्स करायला गेले होते सुपारी फोडायला तेव्हाचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता. तर इथं बघू शकताय तर त्यांनी सवासणी जेवायला बोलवतात. तर तो प्रोग्राम होता आज त्यांच्या इथे. तर मलासुद्धा बोलवलं होतं सवासणी जेवायसाठी. तर मी इथं सगळं घरातलं काम वगैरे केलं होतं, म्हणजे आवरलं होतं आणि त्यांनी 9:30ला बोलवलं होतं. तर स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि हे सकाळचं आहे बघा. तर सकाळचं वार होता गुरुवार. तर गुरुवारचं हे माझं छान हळदीचं लेपन, छान अशी पूजा वगैरे केली होती आणि मग संध्याकाळचं जायचं होतं प्रोग्रामला. तर थोडं शूट केले तिकडं पण आणि काही व्हिडिओ तर माझ्याकडनं म्हणजे मी शूट केला पण तो आलाच नाही. कारण फोनमध्ये व्हिडिओ खूप असल्यामुळं ना फोन हँग व्हायला लागला. हँग म्हणजे फोन त्याच्यामध्ये व्हिडिओ तो आलाच नाही. मी काढला पण तो व्हिडिओ आलाच नाही. 2 वेळेस काढला पण आलाच नाही. असं जेवढा आला आहे तेवढा तुमच्यासोबत शेअर करते. तर ही छान रांगोळी वगैरे काढली बघा आणि हे संध्याकाळचा स्वयंपाक केला होता. तुरीची डाळ, भात, भेंडीची भाजी, चपाती. म्हणजे थोडंसं तुमच्यासोबत शेअर करावं आणि गडबड खूप होती कारण की तिकडे जायचं होतं. मला वाटलं लवकर बोलवतील, स्वयंपाक वगैरे लवकर केला मी. पण 9:30ला त्यांनी बोलवलं म्हणजे माझं सर्व काही झालं होतं. मग टेन्शन नाही. मग तिकडूनच येता मला 11:30 वाजले. कारण की नंतर समोर एक मैत्रीण होती त्यांच्या घरासमोर. पुढं मी तुम्हाला दाखवणच, त्यांचं घर पण दाखवलं आहे पण तिथून पुढे व्हिडिओ शूटच नाही झाला. तर ही साडी काढली होती बघा. खूप दिवसांनी म्हणली ही साडी घालते. तर सहसा साड्या घालत नाही अशा मी ड्रेसच घालते त्याच्यामुळं ना. आणि तर इथं बघू शकताय तर तयारी वगैरे इथं केली होती. केस वगैरे करायचे होते. तर व्हिडिओ काय करायचा कसं काढायचं समजत नव्हतं. तरी पण मी थोडं शूट करत होते. तर साडी वगैरे ना अशी घातली होती आणि केस वगैरे पण करायचे होते ना. केस कापलेत मी. खूप म्हणजे मोठे झाले होते. मग ते मोठे झाल्यावर केस ना असं शेंड्या दिसतात. मग ते बरोबर वाटत नाही मला. मग मी काय केलं थोडेसे कापायला गेले. पण तुम्हाला माहिती आहे पार्लरमध्ये गेलं का मग थोडे कोण कापतच नाही, थोडेसे जास्तच जातात. मग तसंच माझ्या संग होतं. मग मी लवकर केस कापायला जात नाही. पण प्रोग्रामला वगैरे जायचं होतं, लग्नाला वगैरे. ते मला बरोबर वाटत नाही म्हणून मी थोडेसे कट केले. तर बघू शकता किती कट झाले, किती मोठे होते केस. तर असं आणि केस वगैरे छान केले. आणि व्हिडिओ ताईंना आवडतात की नाही नक्की कमेंट करून सांगा. असे छान व्हिडिओ, ब्लॉग, रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा. आणि तुम्हाला तब्येतीचं सांगितलं कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये. तर हो, तब्येतीसाठी दुसऱ्या दवाखान्यात पण गेले होते. कानाचं ते व्यवस्थित झालं आहे. पण दुसऱ्या पण दवाखान्यात गेले होते, कालच गेले होते. तर व्हिडिओ शूट करायला मला काही जमत नाही बाहेर गेल्यावर पण, त्याच्यामुळे सॉरी. तर कालच दवाखान्यात जाऊन आले ना आज हा व्हिडिओ शूट करत आहे. तर आज लग्न आहे, आज जायचं आहे लग्नाला. तर लग्नाला जायचं आहे. थोडा व्हिडिओ जमून तेवढा शूट करत. पण फोनमध्ये भरपूर व्हिडिओ आहे ते अपलोड नाही केलेले. त्याच्यामुळं व्हिडिओ कितपर्यंत येते मला पण माहिती नाही. असं तर चला तर व्हिडिओ पुढं कंटिन्यू करा. हॅलो, नमस्कार. स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असलं पाहिजे. म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे, मैत्रिणीचे, ताईंना मनापासून खूप स्वागत आहे. आज आहे गुरुवार. तर गुरुवारचा आज तुम्हाला दिसतं असं मी साडी घातलेली आहे. तर तुम्ही म्हणता ताई कुठं चाललेली आहे? वाजले आहे रात्रीचे आता 9 वाजलेले आहे. कुठं चालले आहे? तर आमच्या इथं आहे लग्न आहे. नवरी आहे. गेल्या वेळेस तुम्हाला दाखवलं मी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम. तर ती नवरी आहे. तर तिच्या इथंच आज सवासीन जेवायला म्हणून मला बोलवलेलं आहे. मला असं मान भेटलेला आहे. तर मी चालले आहे, तयारी वगैरे केलेली आहे. तर चला जर जमलं तर तिकडे थोडंसं शूट करेन मी, नाही तर मग घरी आल्यावरती शूट करेन. अशा प्रकारे तयारी केलेली आहे, साधी सिंपल अशी. चला तर मग व्हिडिओ जास्त काही मोठा नाही केला, छोटाच केलेला आहे. आणि
खूप दिवस झाले व्हिडिओ बनवला पण नाही. आज म्हणजे चला बनवा. त्याचं कारण पण तुम्हाला एवढं सांगते. व्हिडिओ न बनवण्याचं कारण खूप दिवस झाली माझी तब्येत थोडी खराब होती. खराब म्हणजे भरपूर खराब होती. तर झालं होतं गेल्या वर्षी बघा कानाची इथं फोडी आली होती. तुम्हाला सांगितलं होतं मी कानाची इथं फोडी येते. तर ट्रीटमेंट वगैरे घेतली. ती फोडी डॉक्टरांनी फोडली वगैरे 3 वेळेस. पण ती परत येत होती गोळ्या वगैरे घेतल्या होत्या. पण नंतर परत इथून थांबली आणि परत मग आता मला असं वाटतं ना गेल्या शुक्रवारी म्हणजे उद्याच्या शुक्रवारी 8 दिवस होते. तर गेल्या शुक्रवारी ती फोडी परत मला आली. तर मी लगेच शनिवारी दवाखान्यात गेले, स्पेशलिस्टकडे गेले, कानाच्या डॉक्टरकडे. तर त्यांनी ट्रीटमेंट म्हणजे त्यांनी चेकअप वगैरे केलं. ते बोलले काही नाही, नॉर्मल आहे. गोळ्यावर दिलं तर आता ती गाठ गेलेली आहे. तर उद्या 8 दिवस होते. तर मी खूप दिवसांनी व्हिडिओ म्हणून शूट करते. थोडं टेन्शनमध्ये होते आणि थोडे अजून पण तब्येत ठीक होते. फक्त कान नाही तर कंबर वगैरे पण खूप दुखत होती. कामाचा लोड पडला होता त्याच्यामुळं. तर तब्येत छान आहे, ठीक आहे. काल परत दवाखान्यात गेले होते आणि आता ठीक आहे. कानाची इथली फोडी गेलेली आहे. तर इथून पुढं व्हिडिओ रेग्युलर करण्याचा प्रयत्न करेन. जर नाही जमलं तर मला माहिती ताई मैत्रिणी समजून घेतील. चला तर आता मी चाललेली आहे सवासिनी जिथं बोलवले आहे तिथं. चला. आणि साडी कशी वाटते नक्की सांगा. तर ब्लाऊज आहे ना, ब्लाऊज व्यवस्थित शिवलेला नाही आहे. इथे लूज आहे असा, त्याच्यामुळे मी घालत नाही. तर ब्लाऊजच असे बघा एवढे पैसे देऊनसुद्धा ब्लाऊज ना व्यवस्थित मला शिवून भेटत नाही. म्हणून ब्लाऊज ना जास्त पण साड्या घालत नाही, कारण की मॅचिंग ब्लाऊज घालायलाच भेटत नाही. ते खराब झालेलं असतं बघा. साडी ही एकदाच घातलेली, एकदा पण थोडा वेळच घातलेली आहे. पण आताचं पण ब्लाऊज बघू शकताय. तर ब्लाऊज व्यवस्थित शिवलेलं नाही आहे म्हणून मी घालत नाही. तर म्हणजे आज चला तर रात्रीचीच वेळ आहे आणि कुठं आपल्याला बाहेर जायचं आहे ना, तर म्हणजे घरातच जायचं आहे. त्यापेक्षा मध्ये चला नवीन साडी घालूया आणि घातलेलं आहे. खूप छान असं कलर आहे साडीचा. तर असं चला मग तुम्ही. तर इथं बघू शकता तयारी वगैरे झालेली आहे. तर ते म्हणले बोलूपर्यंत म्हणले जे काम आहे ते छोटे मोठे करून घेते. तर दूध वगैरे तापवायचं होतं, कारण की नंतर उशीर झाला मग बाहेरच राहील. त्यापेक्षा म्हणले दूध वगैरे तापून घ्या. बाकी स्वयंपाक वगैरे झाला होता. भांडे वगैरे घासायचे होते. ते भांडे वगैरे पण मी नंतरच घासणार आहे आल्यावर, कारण की मग भांडे वगैरे घासले का मग साडीला सगळं पाणी लागलं म्हणजे ओली होती सगळी. त्यापेक्षा म्हणले चला दूध वगैरे तापून घेते. आणि तिथं मी थोडंसं शूट केलेलं आहे, जास्त मला पण काय जमलं नाही. पाहुण्यांमध्ये त्यांचे पाहुणे वगैरे पण होते, तरी पण शूट केलेलं आहे. आणि इथं जर डबल व्हिडिओ टाईम झाला असेल तर काय समजत नाही मला. तर इथं बघू शकता मला असं वाटतं डबलच व्हिडिओ झाला असावा, कारण की ना ते अपडेट वगैरे ना नवीन सारखी बदलत असते व्हिडिओ जे आपण एडिटिंग करतो तिथून. तर त्याच्यामुळं ना काही गोष्टींना पटकन भेटत नाही, समजत नाही. त्याच्यामुळं पण थोडंसं हे होतं. तर असं तर साडी घालून काम करणं खूप मुश्किल होऊन जातं. फक्त काहीच जमत नाही साडी वगैरे घालून काम करायला. आणि तुम्हाला आवाज थोडासा माझा हे येत असेल तर हो, आवाज थोडासा हे झालेला आहे, घसा बसलेला आहे, कारण की झोप नाही झाली. काल डॉक्टरकडे गेले होते, मग त्या गोळ्या वगैरे खाल्ल्या, त्याच्यामुळं ना झोप नाही झालेलं. त्याच्यामुळं आवाज पण थोडासा तुम्हाला जाडसर असा येत असेल. आणि आणि तिथं मी गेले ना तर थोडं व्हिडिओ शूट केला आहे. समोर मैत्रीण राहते, तिच्यासुद्धा घरचा मी थोडासा व्हिडिओ शूट केला आहे. आणि नंतर मी शूट करत राहिले थोडासा, पण झालं असं व्हिडिओ शूटच झालं नाही. फक्त मी ऑन केलं होतं आणि हे तुम्हाला दाखवते. ते मी आज दुपारी ना तूप बनवलं होतं. मला जी सासवली होती तर तूप बनवलं होतं. त्याची जी बेरी राहते
त्याच्यापासून मस्त अशी मिठाई केली होती. तर ही मिठाई खूप छान झाली होती. तर कशी केली होती त्याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून विचारू शकता. तरी पण मी तुम्हाला सांगते इथं याच्यामध्ये. तर इथे बघू शकताय हे बाजूला राहतात आणि हे ते स्पीकर वगैरे लावलेलं आहे. नवरीचं घर आहे पुढे, छोटीशी गल्ली असल्यामुळे ही नवरीची आहे मम्मी. तर इथं बघू शकताय हे तिथं गेल्यावरती मी हळदी कुंकाचा व्हिडिओ लावता वेळेस ना व्हिडिओ थोडासा काढला होता. आणि ह्या काकी आहेत आणि ह्या आजी आहेत. तर यांच्या नवरीचं घर बाजूला आहे. तर इथं आम्ही सर्व सवासनींना जेवायला बसलो होतो. तर थोडं व्हिडिओ शूट केला आणि तर स्वयंपाक जेवून झालं होतं आमचं. आणि ह्या एक आमच्या समोर राहतात, ह्या त्यांच्या समोर राहतात. असं म्हणजे गल्लीमध्येच आहे, बाजूबाजूलाच आम्ही राहतो आहे, जास्त काही लांब नाही आहे. आणि माझ्या बाजूला आहे ही पप्पी. तर ही पप्पी 2 वेळेस व्हिडिओ शूट केला माझा हळदी कुंकाच्या वेळेस पण झालं असं तिचाच व्हिडिओ शूट करायचा राहिला आणि तिची मेहंदी दाखवत आहे. चला तर आता आलो आम्ही बाहेर. तर इथं बघू शकता ह्या बोलत होत्या आम्हाला घरी. तर ह्यांच्या घरी गेलो आहे, समोरच राहतात नवरीच्या घरासमोर. तर ह्यांच्या घरी गेलो आणि इथं रांगोळी होती काढलेली, पण लाईट एवढी होती की ती रांगोळी दिसलीच नाही. आणि त्यांच्या घरात तर खूप वरती यायचं होतं, त्याच्यामुळं ना व्हिडिओ काय व्यवस्थित काढता नाही आला आणि इथून पुढं व्हिडिओ स्टॉप झाला होता. घरी आलं होतं मी, एवढं शूट केलं, अजून शूट केलं होतं पण ते काय झालंच नाही शूट. तर हे बघा त्यांनी मेहंदीचा कोन पण दिला होता, वटी भरली होती आणि